काय सांगाल आज छोट्याशा गावामध्ये आपण सिनेसृष्टी फिल्म सिटी नावाचा इतका मोठा प्रोजेक्ट सुरू केलाय. यामागची काय भावना होती की आपण फक्त व्यावसायिक दृष्ट्या हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे? एका दिवशी मी पुण्याला गेलतो. पुण्याला सहज पाहता नाही एक फिल्म सिटी पाहिली. तर त्या फिल्म सिटीमध्ये असं लोकेशन होतं की त्यापेक्षा चांगलं लोकेशन मला वाटलं की आपल्याकडे आहे. आणि आपल्या या लोकेशनवर नाही का जर फिल्म सिटी टाकायची म्हणली तर एकदम उत्कृष्टरित्या नाही का अशी एवढी छान फिल्म सिटी होईल. त्यामुळे ते असं फिल्म सिटीचं माझ्या डोक्यामध्ये आलं आणि ते केलं आज. बरं, या ठिकाणी किती प्रकारचे सेट आपण उभे केलेले आहेत? आपल्याकडे 40 बाय 50 एक शेड आहे. त्याच्यामध्ये नाही का आपण इंडोरचे नाही का 8 सेट केलेले आहेत. 4 इकडल्या बाजूला 4 सेट आहेत, इकडल्या बाजूला 4, ते झाले 8. आपण नाही का सगळा राजवाडा दगडामध्ये बांधलाय, ते झाला 9. पुन्हा बसायची जागा आहे 10. बैलगाडीचा एक सेट आहे तो 11. धबधबा बांधला आपण सगळा दगडामध्ये, तो झाला 12. आपण पाठीमागे पाहताय ते व्हाईट हाऊस 12. आपण बोट आणली आहे, तर बोट तळ्यामध्ये प्रॉपर नाही का आपण त्याचं शूट करता येईल, ते झालं 13. आपण नाही का एक बोगदा केलाय, त्या बोगद्यामध्ये ग्रास वगैरे टाकली, त्याला गोल्डन कलर दिला, त्याच्यावर नाही का लाईटीच्या माळा येणार आहे, ते झालं 13. त्याच्या पुढे नाही का आपण एक घराचा सेट केलाय, ते झालं 14. नारळ विकताना पाणी पिण्याचा एक सेट आहे, तो झालाय 15. आणि असे छोटे 2-3 सेट आहेत, टेबल वगैरे, तर ज्यूस वगैरे पितानाचा किंवा ग्रास मध्ये बसतानाचा किंवा असे पेंटिंग वगैरे करतानाचा, सगळे मिळून आपल्याकडे प्रॉपर 20 सेट आहेत. बरं, याच्यामध्ये सिनेमा साठी आपण सेट उभे केले किंवा सिरियल साठी केलेले आहेत की वेब सिरीज, म्हणजे याच्यामध्ये काय काय शूट होईल अशा पद्धतीने हे सेट उभे केलेले आहेत? आपल्या फिल्म सिटीमध्ये, सिनेसृष्टी फिल्म सिटीमध्ये आपल्याकडे प्री वेडिंग होईल, पोस्ट वेडिंग होईल, मॅटर्निटी शूट होईल, सगळ्या प्रकारचे शूट होतील. आपल्या या फिल्म सिटीमध्ये काहीच अडचण नाही, असं म्हणजे कोणतं शूट न करण्यासारखं. आपण पुढे जाऊन बेबी शूट होईल असं पण करणार आहोत. बरं, रात्रीच्या वेळी ज्या सीन असतात त्या रात्रीच्या वेळी शूटसाठी अशी काही लाईटची व्यवस्था वगैरे असं काही केलेलं आहे? आपल्याकडे लाईटची सगळी सोयी सुविधा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रात्री सुद्धा शूट करता येईल. रात्री आपल्याकडे इंडोर सेट्स आहेत 8, त्याच्यामध्ये शूट करता येईल. धबधबा राहिला, हा बोगदा राहिला, हे व्हाईट हाऊस मध्ये सुद्धा नाईटला आपल्याला शूट करता येईल. याच्यामध्ये झुंबर वगैरे सगळं आपल्याला प्रॉपर हे करायचं आहे. याचं जे भाडं आकारलं जाईल ते मुंबईच्या सेट सारखं असेल की त्याच्यापेक्षा कमी असेल? नाही, पुणे मुंबईचे जे रेंट राहील त्याच्यापेक्षा आपण खूप कमी दरामध्ये बीडकरांसाठी आपण ही फिल्म सिटी अवेलेबल करून देत आहोत. 10,000 रुपयामध्ये फुल डे आपण फिल्म सिटीचा रेट ठेवला आहे. 10,000 मध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत तुम्ही सगळ्या सेटवर शूट करू शकतात. आपल्याकडे कॉस्ट्युम सुद्धा अवेलेबल आहे. आपल्याकडे मेकअपची पण, आमच्याकडे बेस्ट मेकअप आर्टिस्ट पण आहेत. आमच्याकडे बेस्ट फोटोग्राफरची टीम आहे. तुमच्याकडे फोटोग्राफर असेल तर ठीक, नसेल तर आम्ही तुम्हाला ते पण अवेलेबल करून देऊ. तुमची सगळी सोयी सुविधा आम्ही या फिल्म सिटीमध्ये करून देत आहोत. बरं, आता जे प्रोडक्शन हाऊस असतील किंवा कलावंत असतील, नवे प्रोजेक्टवाले असतील, यांना काय आवाहन कराल? की आपल्या फिल्म सिटीमध्ये तुम्हाला जर आवडलं असेल कोणतं सेट, तुम्ही अवश्य भेट द्या. आपल्या फिल्म सिटीमध्ये तुम्हाला पाहिजे ते आम्ही शूट वगैरे सगळं अवेलेबल आहे. तुम्ही कधी पण येऊन करू शकता.